जायचं सहलीला. मी पितोय मी त्यामुळे हाताने गाडी चालवत आम्ही गोव्याला निघालो फायनली. आणि तोपर्यंत गाडीची टाकी सुद्धा फुल करून घेऊया म्हटलं. आणि आपली सुद्धा टाकी फुल करायलाच पाहिजे म्हणून आम्ही एका रेस्टॉरंटला थांबलो. पण असं दिलेलं आहे की ते मेनू वाचून वाचून सुद्धा आम्हाला खूप इंटरेस्ट वाटतो. म्हणून मी म्हणतो की दादा इथं जॉबसाठी पिछा आहे का बघा जरा. प्लेन उत्तप्पा, ओनियन उत्तप्पा, चीज उत्तप्पा, गोवा बेस स्पेशल उत्तप्पा, मस्तपैकी एवढी लिस्ट वाचल्यानंतर पोहा ऑर्डर केलेला. आणि पोहा खाऊन आम्ही पुढे रील बनवणार होतो. त्यातले टेक 1 बघा तुम्ही. टेक 1 झाला. आता यानंतरचा टेक 2 बघा तुम्ही. पडला मध्ये तुम्ही गोव्याला चालला आणि सलीला क्लास गोवा स्पेशल. गोव्याला जायचं. रोम रोम भाइयों. गोव्याला जायचं. वाह क्या सीन है. अबे साले. या घाट सेक्शनमध्ये असला उन्हाळा होता. मला सांगा बरं हा कोणता घाट आहे, कमेंट करून लवकरात लवकर सांगा. नंतर असा हा घाटचा प्रवास आम्ही बघत बघत मस्तपैकी या उन्हाळ्यात थंडगार होत 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 आम्ही निघालो होतो गोव्याकडे. फायनली गोव्याला पोहोचलेलो आहोत. 5 तासाच्या प्रवासानंतर आता आम्ही पोहोचलेलो आहोत. सॉरी 7 तास. 5 तास म्हणायच्या ऐवजी 7 तासाच्या आत आम्ही पोहोचलोय. 7 तास म्हटलास तर जाईल रे. हाच तो माणूस. बहुत बढिया था जोक. कुठली अंडी आणलायस? नाही असं चालतंय तेवढं. हे लोक्यालाच काय. आणि फायनली गोव्याचं दर्शन झालं. मस्तपैकी हा समुद्र. मला सांगा हा कोणता बीच आहे. कोण आलं असेल तर गोव्याला त्यांना हा बीच नक्कीच ओळखेल. गँग वर आमची निघालेली आहे. एवढ्या तासाच्या प्रवासानंतर आम्ही आता पोहोचलोय. जाऊ आणि फिरायला. बॅग वडत 2 जण तशाच यायला लागले. रोम रोम भाइयों. दे रहे हैं जहाँ पे हम रह रहे हैं यहाँ पे. क्या सीन है. बऱ्याचशा प्रवासानंतर जरा पेट पूजा परत करूया म्हटलं पण भाजीच संपली होती. ठीक. मग त्यांनी स्टाफ वाढवून ठेवायचा. ॲक्च्युली गोव्यामध्ये पोचून खूप वेळ झाला आणि दुपारी पोचलो होतो त्यामुळे इथला जो व्ह्यू आहे तो दुपारी बघायला आला नाही. पण आत्ता इव्हिनिंगला जो व्ह्यू इथं आलेला आहे आपला क्लास आला आहे ना. म्हणजे असं वाटतं की तुम्ही ज्या हॉटेलला आलाय ना तर ते सगळे पैसे तुमचे फिटतात. बघायचं आहे. म्हणलं इथं सनसेट बघून जरा फिरावं बघायला. हे लोक काय करायला त्या गोव्यात. आणि फायनली मला गोव्यात चहा मिळाला. त्यानंतर मार्केट जरा फिरावं म्हटलं तर मस्तपैकी मार्केट इथलं खूप भारी आहे. बघता बघता गोव्यामध्ये 2 दिवस कसे सरले कळालंच नाही. सकाळ सकाळ हा सीन कसला भारी दिसतो ना. मासे पकडण्यासाठी ही बोट चाललेली होती आणि आमचा डॉग आहे कसा निवांत बसला आहे. आणि इथे सकाळी बोट ओढत असताना यामध्ये फॉरेनरसुद्धा त्यांची जाऊन मदत करावी लागली. वा क्या बात आहे. आणि अशा तऱ्हेने आपले गोव्याचे 2 दिवस संपलेले आहेत. तर मंडळी ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओ शेअर नक्की. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.